हॅलो, मी सुप्रिया पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त मजेत असणार. जसं की माझ्या भावाच्या लग्नाची सुरुवात झालेली आहे. हे आमचं उटणं असतं ना, ते दिवाळीमध्ये लावतात. तेच उटणं आमच्यामध्ये आहे. पण एक हळदीच्या पहिलं उटणं लागतं, असं म्हणजे पूर्ण अंगाला उटणं लावतात. त्याच्या म्हणजे पहिल्या हळदीच्या एक रात्री उटणं आमच्याकडे असतं. तर सर्कलीकडे असतं का माहीत नाही, पण मी आहे कोकणातले पण बोलू शकता. पण म्हणजे खूप पुढे गेलं. पालीमध्ये आमच्या साईडला म्हणजे आमच्या तिकडे तरी उठणं होतं पहिलं हळदीच्या रात्री. मग आम्ही डायरेक्ट कामावरूनच तशी आली होती आणि तिथूनच परत भांडूपला होतं, म्हणून मी रात्री गेली आणि रिटर्न घरी गेली. मग नेक्स्ट डे सरळ मी निघाले, कारण की थोडा कामावर प्रॉब्लेम झाला म्हणून सुट्टी घेता येत नाही आहे मला. तिथून डायरेक्ट मी नेक्स्ट डे पण डायरेक्ट कामावरून आली. तिथून आमची हळदी रात्रीची ठेवली होती, कारण की ते असं ठरवलं त्यांनी की दिवसा परत ते लोक येणार, अर्धी लोक येणार, परत रात्री ते हळदी म्हणजे नाचणार, मुलांना नाचायचं वगैरे असतं. मवा असतो, मवा एक प्रकार असतो आमच्यामध्ये, तो करायचा असतो. म्हणून या लोकांनी रात्रीच हळदी ठेवलेली माझ्या लोकांनी की 6:45ला करूया. पण सीन काय झाला, जिथे माझी नानीचं घर आहे, काकीचं म्हणजे मी तर नानी बोलते, त्यांच्याच बरोबर समोरच्याच घरामध्ये ना कोणतरी वारले. मग त्यांना ते तिथे करता आले नाही. म्हणजे ह्यांचं खूप असं बोलतात ना, कोणाला माहीत असेल भांडूप, तर पाईपलाईनच्या धरती अशी घर तिथे त्यांचं घर होतं. पण मग हे पूर्ण खाली माझ्या मोठ्याई राहते तिथे. माझी ही मोठी जशी दिसते ती ब्लू कलरची साडी, मग खालीच सगळं अरेंज केलं. म्हणजे बोलतात ना, तिथे आता नाही करू शकत काही, म्हणून बोलतात ना, एका दिवसात सगळं इकडे मंडप वगैरे लावलं आणि तिथे सर्व व्यवस्थित केलं. जसं की इथे मग हळदी सुरू झालेल्या आहेत आणि ह्या आमच्या सगळ्या लेडीज, माझ्या नानी वगैरे, माझी आत्या होती, माझी मोठी आई होती आणि म्हणजे असे भरपूर लोक आली होती. ही माझी नानी. आणि हे असं ना, हळदीमध्ये आई वडील बाजूला बसतात, मग त्यांना ते ओटी भरायची असते. शर्ट पॅन्ट ना, म्हणजे जेंट्स लोकांना शर्ट पॅन्ट आणि लेडीजला साडी वगैरे असं देऊन ओटी भरली जाते. ती इथे मी फुल तयारीत मी गेली होती, साडी येल्लो वगैरे, आम्ही खूप तशी मज्जा केली. हे माझी एक नानी आहे तिथे, ती सर्वांना हळदी लावत होती. ती माझी आत्या आहे तिथे. म्हणजे असं बोलतात ना, खूप मज्जा आली. नंतर तिथून आम्ही डायरेक्ट जेवायला मी वरती गेली, कारण की हळदीचं काय झालं लावून, एवढं काही जास्त माणसं पण आली नव्हती. आणि मग खाली येऊन नंतर लगेच मी माझ्या मुलीला बोलत होती, चल डान्स करूया. पण तिला तर ती एकच स्टेप करत होती. तिला मी सारखं बोलत होती, चेंज कर स्टेप, चेंज कर, तरी तिचं एकच. पण नशीब तेवढं तरी ती करत होती, नाही तर मला सारखं ती उचलून घे, तिचं हेच असतं. आणि हा ड्रेस मी खूप जुनं आहे तिचं पण, आणि तिला मी नवीन ड्रेस घेतलं होतं, पण पोरीला काही घालायचंच नाही. तिला हा ड्रेस दिसला, तिने तोच घातला. कळलं ठीक आहे, तिला छान पण वाटतं हा ड्रेस. म्हटलं चालेल, एवढं काही हे नाही. पण बोलतो मी जास्त असं काही व्हिडिओ घेऊ नाही शकली हळदीचे वगैरे, कारण की ना तिथे मला एवढं करायचं होतं की हळदी लावायची होती, परत तिथे भावाच्या बाजूला वगैरे काहीतरी करायचं होतं ना. मग मला ते सारखं फोन हातात घेता आलं नाही. आणि असं कोण तिथे नव्हतं की मी त्यांना शूट करायला सांगू. माझ्या भावाच्या मुली होत्या, ते पण कसं तिथे ते लिहित होते वगैरे, आहेर वगैरे देत होते. ते मस्त शूट करायला कोणच नव्हतं. इथे हे आमचं मवा होत होता. मवा म्हणजे दाढी करतात ॲक्च्युअली मुलाची, पण आजकाल कोण एवढं काही दाढी करत वगैरे देतं, पण ते थोडंसं बघतात नशीब, थोडंसं फक्त करतात शास्त्र म्हणून. आणि इथे माझा भाऊ होता, त्याला उचलून घेतला, तो माझा छोटा भाऊ. आणि हे माझे मिस्टर आज एकदम मस्त मजेत होते. इथे माझ्या मुलीला त्याने घेतले, स्वतः तो जळला आणि परत त्याने तिला खांद्यावर घेतले.
की नाही खरं हात वर करा जाणून टिकलं की नाही आपलं अरे 2 वर्ष नाही ह्याच वर्षी लग्न आहे आपलं हातावर झालंच पाहिजे दादूची हालत आहे पण दादूला हालत लावून द्या पहिल्यांदा एवढे आम्ही नाचलो ना की म्हणजे खूप दिवस असं वाटतं खूप वर्षानंतर आमच्या घरात काहीतरी चांगलं झालं आणि लग्न म्हटल्यावर ना असं खूप इथे लोकांचे लग्न होतात असं वाटतं यार आपल्या घरात का नाही कोणाचं लग्न का नाही आता म्हणे माझ्या नंदेचं पण लग्न आहे पण मला वाटत नाही एवढं आम्ही काय करू शकतो वगैरे म्हणजे असं काय DJ वगैरे ठेवू शकतो नाचायला असं काय सिंपल पद्धतीत करणार आहोत आम्ही थोडंसं म्हणजे थोडंसं बोलतात ना खर्च वगैरे बघूनच करणार जसं होईल तसं इथे मग भावाचं होतं म्हणून काय एवढं भरपूर नाचलो आम्ही म्हणजे आम्हाला घरी जायला आम्हाला 1 वाजला 1 नाही सॉरी 1:30 वाजला असेल 1:30 वाजला आम्ही घरी येतपर्यंत कारण की माझे मिस्टर पण फर्स्ट टाईम एवढे एन्जॉय करत होते नाही तर ते मुळात असं एवढं काही करत नाही कारण की त्यांना असं माझ्या माहेरच्या लोकांबरोबर गेल्यावर असं बोलतात ना ते कम्फर्टेबल नाही वाटत त्यांना त्यांच्यासमोर आणि इथून सर आम्ही मग नेक्स्ट डे हॉलवरतीच कारण की बोलतं ना थोडा वेळ असं करून ना भरपूर माझा वेळ कारण मी अशीच आली आणि डायरेक्ट हॉलवर मी रेडी व्हायला गेली कारण की इथे पण मी नव्हती मंगलाष्टक होताना मी नव्हतीच स्टेजवर मी म्हणजे चेंज करत होती माझी तयारीच चालू होती मग काय म्हटलं जाऊ दे आणि इथे मग माझी वहिनी आहे ती आहे साऊथ इंडियन आणि आम्ही आहोत महाराष्ट्रीयन म्हणजे बोलतो ना आमच्या घरामध्ये असं भरपूर इंटरकास्टमध्ये झालं तर माझे मिस्टर पण नेपाली आहेत मग ते असं म्हटलं चालतं आमच्या ठिकाणी असं काय नाही ही आमची नवरी आहे का मग तिने त्यांचंच लुक घेतलं आहे आपलं ते कांजीवरम आय थिंक कांजीवरम बोलता येत असो आणि ते मग असं लग्नाचं टाईम होतं 12 पण ह्यांचं 2 बोलतात ना 2 ह्याच्यामध्ये लग्न करायचं होतं मग त्यांचे ते विधी होत्या ना त्यांना भरपूर टाईम लागलं त्यांच्या विधी भरपूर होत्या म्हणजे 2 तास तिकडेच गेले असं भरपूर वेळ वाया गेला आता आपलं कसं मंगलाष्टक झाली गणेश पूजन वगैरे झालं असं म्हणजे पटकन होतं लगेच रिसेप्शनसाठी रेडी होतात तयार वगैरे होऊन आणि तसं ह्यांचं भरपूर उशीर केलं ते विधी भरपूर त्यांचे काय असतात केलं आणि हे पण त्यांचंच हे जे पण हे आहेत आपले भटजी आहेत ते पण त्यांचेच आहेत कदाचित मग हे त्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे की 2 वाती लावून असं आरती करायची त्यांची हे म्हणजे आमच्यामध्ये तर हे नाही आहे तिकडे म्हटलं ठीक आहे असो 5 लेडीज बोलवल्या आणि त्यांच्यामध्ये असं हे करायला लावले नंतर तांदूळ असे टाकायचे हे म्हणजे खूप छान पण होतं की नवीन काहीतरी असं बोलतात ना जसं की माझ्या थोड्या दिवस नंदेचं पहिलं नवीन बघितलं काहीतरी की दीड अंगठी घालतो साखरपुड्यामध्ये तसं इथे पण खूप नवीन असं काहीतरी वेगळं पाहायला मिळते साऊथ इंडियन असल्यामुळे आणि ठीक आहे दोघांनी पण आमच्या असं काही फॅमिलीजमध्ये हे नाही आहे की अशा म्हणजे काय बोलत ते
अलग कास्टमध्ये लग्न नाही करायचं वगैरे असं काही नाही. जसं आता आजकाल लोक बहुत असे खूप झाले असे बोलतात ना, मॅच्युअर झालेत. असं काही हे नाही विचार करत की आपल्या कास्टमध्ये नको वगैरे, असं काही नाही. आणि ही आमची एंट्री झालेली आहे दोघांची, म्हणजे रिसेप्शनच्या लुकसाठी. आणि खूप छान, म्हणजे ती माझी वहिनी आहे ती पण खूप हौशी आहे. असं हे बोलतात ना खडूस टाईप वगैरे की बोलणार नाही वगैरे असं काही नाही. एकदम खूप फ्री आहे, खूप फ्री आहे ती. फायनली घरी आलो आहोत आम्ही आणि आता झालं बस, लग्न पण झालं, हल्दी झालं, लग्न झालं, तर सगळं झालं. आता 1-1.5 तास झोपण्यास थोडं टाईम आहे, संध्याकाळचा टाईम आहे. आम्ही 12चं लग्न होता म्हणून असं काही खूप रात्रांनी वरातीला काय आम्ही गेलो नाही, कारण की मिस्टरांना पण जायचं होतं जॉबला, रात्री जातात ते ना माहिती आहे ना, मग त्यांना परत जायचं होतं. मग मी काय थांबली नाही परत तिकडे वरातीसाठी. बस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.